प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर म्हणत असताना प्रभू तो आम्हाला राहा. तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे. तुझं वचन देवप्पा तो आम्हाला समजावून सांग आणि काही चुकलं देवप्पा तो आम्हाला क्षमा. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो. आजच्या मननासाठी आपण शुभवर्तमान वाचलेलं आहे. प्रत्येक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 5 ते 13 यामध्ये असं आहे की एक शताधिपती प्रभू श्री ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणतो की माझा चाकर अतिशय पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. म्हणजे हा पक्षघाती मनुष्य हा शताधिपती जो आहे तो अतिशय प्रेमळ मनुष्य आहे. त्याचं त्याच्या चाकरावर प्रीती आहे आणि त्यामुळे तो चाकरासाठी काय केलेलं आहे त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताकडे लांबवर अंतर कापून तो आलेला. हे पहिला गुणधर्म आपल्याला या शताधिपतीच्या दिसतो की तो त्याचा अंतःकरण हृदय कसं आहे, प्रीतीयुक्त आहे. पण चाकरांबद्दल आपल्याला एवढं काय प्रीती नसते किंवा इतकं काय आपण लक्ष देत नाही. परंतु ते पण माणसंच आहेत, ते पण कष्ट करतात आणि ते आपल्यासाठी कष्ट करतात. त्याचा मोबदला जरी आपण देत असलो तरी त्यांना योग्य असा मान आपण दिला पाहिजे, हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून या शताधिपती मोठा अधिकारी आहे. तो शताधिपती म्हणजे कमीत कमी 100 लोक त्याच्या हाताखाली कामाला आहेत आणि तरीही तो त्याच्या चाकरासाठी विनंती करायला प्रभू श्री ख्रिस्ताकडे आलेला आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये चाकराविषयी प्रीती आहे. आणि शताधिपती असूनही तो गर्विष्ठ नाही. हा त्याचा दुसरा गुणधर्म आहे. तो नम्र आहे आणि नम्र होऊन तो येशू ख्रिस्ता येऊन काय म्हणतो पहा, तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करेन. येशू ख्रिस्त म्हणतो मी येऊन त्याला बरे करेन. तेव्हा तो शताधिपती काय उत्तर देतो, प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा. कितीतरी गुणवैशिष्ट्ये आपल्याला या शताधिपतीचे पाहायला मिळतात. पहिलं म्हणजे त्याच्या मनामध्ये चाकराबद्दल प्रीती आहे, काळजी आहे आणि म्हणून तो त्या काळजीने येशू ख्रिस्ताकडे आला. तिसरी गोष्ट म्हणजे काय, तो शताधिपती श्रीमंत मनुष्य असून पण तो येशू ख्रिस्तापुढे इतका लीन आणि नम्र होतो की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता नाही. ॲक्च्युली याचं घर मोठं असणार, 100 नोकर चाकर आहेत म्हणजे खूप मोठा त्याचा रुबाब असणार आहे, लवाजमा असणार आहे. आणि येशू ख्रिस्त काय तो मनुष्य असताना तो काय म्हणतो, कोकडास बिळे आहे, पक्षात गळती आहे, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकाय लागा. अशी अवस्था प्रभू श्री ख्रिस्ताची असताना त्याने ओळखली की हा स्वर्गाचा अधिपती आहे, त्याचं पदासन पृथ्वी आहे, हे ओळखलेलं आहे त्याने शताधिपतीने. तो राजांचा राजा आहे, येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, हे ओळखलेलं आहे शताधिपतीने. आणि म्हणून तो म्हणतो हे प्रभू माझी योग्यता नाही की आपण माझ्या छपराखाली यावं. म्हणजे अतिशय नम्र आहे. हा तिसरं गुणवैशिष्ट्य आपण बोलतो. आणि चौथं म्हणजे आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा. विश्वास हा विश्वास आहे त्याचा की आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा. हा विश्वास पाहिजे आपल्याबरोबर की येशू ख्रिस्ताचा केवळ शब्द बोलायचा अवकाश आहे की आपल्याला आरोग्य मिळेल, आपलं अडलेलं काम होईल, आपल्या मार्गामध्ये असलेले सैतानी अडकळणं निघून जातील. शब्द बोलण्याचा अवकाश आहे आणि तो शब्द बोलण्याच्या अवकाशामध्ये आणि आपल्यामध्ये किती अंतर आहे ते थोडंसं अंतर आहे. आपल्या मनामध्ये प्रीती पाहिजे, आपण नम्र पाहिजे आणि आपला विश्वास पाहिजे. जसा शताधिपतीच्या मनामध्ये त्याच्या चाकराबद्दल प्रीती होती, तो अतिशय नम्र होऊन आला. आणि नीतिसूत्रेमध्ये पण म्हटलेलं आहे आधी नम्रता मग मान्यता. ऐकले, आधी नम्रता मग मान्यता. मग नम्र पाहिजे, तो नम्र होऊन आलेला आहे आणि येशू ख्रिस्तापुढे अतिशय नम्र झालेला आहे.
आणि त्याने विश्वास पण ठेवलेला आहे की देवा प्रभू तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा सागर बरा. हा शब्द जो आहे ना तो अंतराळ कापत जातो, समुद्र कापत जातो, डोंगर, दऱ्या, नद्या, खोरी हे सगळं कापत जातो हा शब्द. ह्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. या शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे? कारण हे अंतराळ, हे डोंगर, हे नद्या, हे दऱ्या खोरे, हे समुद्र हे कोणी बनवलं? परमेश्वराने बनवलेलं आहे. आणि ते त्याचं सामर्थ्य प्रचित करत आहे, ते त्याचं सामर्थ्य दाखवतं. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. हे त्याचं सामर्थ्य दाखवत आहे. केवळ शब्दाने निर्माण केलं नाही, येशू बोलला आणि हे सर्व झालेलं आहे. उत्पत्ती 1:1 मध्ये आपण वाचतो की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. आणि कशी निर्माण केली ती योहान 1:1 मध्ये वाचतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झाले असं काहीच नाही. तो महान सामर्थ्यवान परमेश्वर आहे. त्याच्या समान अन्य कोणी देव नाही, त्याच्या सारखा अन्य कोणी देव नाही आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी देव नाही. त्याच्यासारखं सामर्थ्य अन्य कुणामध्ये नाही. सर्व त्याच्या पुढे, सर्व अख्खी धरित्री त्याच्या पुढे कसपटा समान. इतकं सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आकाश जे त्यांनी बनवलेलं आहे, आकाश जे तुझे अद्भुत कार्य असं म्हणतो स्तोत्र करता, हे सर्व शब्द आणि शब्द देही झाला. योहान 1:14 शब्द देही झाला. शब्दाद्वारे सर्व बनवलं, शब्द देही झाला. जो शब्द देव आहे, जो देही झाला तो येशू ख्रिस्त. तो कोण? येशू ख्रिस्त. म्हणजे येशू ख्रिस्ताने सर्व काय झालेलं आहे, बनवलेलं आहे. तो येशू ख्रिस्त शब्द बोलतो. तेव्हा त्यांनी बनवलेलं हे अंतराळ, डोंगर, दऱ्या दऱ्या कापत तो शब्द त्या चाकरापर्यंत पोहोचला. आणि आपल्याला असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच गटकेस तो चाकर बरा झाला. त्याच गटकेस, विलंब नाही, उद्या नाही, परवा नाही, त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. इतका वेगाने तो शब्द धावतो, कारण जे बनवलेलं आहे अंतराळ ते त्यांनी बनवलेलं आहे आणि ते त्याच्या अधीन आहे, ते त्याच्या अंकित आहे आणि ते त्याचं ऐकतं आहे ना. तो म्हणाला समुद्राच्या, गालिल समुद्राच्या पाण्याला त्याच्या पायाखाली थांब आणि ते थांबला. तो म्हणाला सूर्याला, गिबोनवर काय बोलतो, स्थिर थांब, अजून युद्ध संपायचं. आणि त्यावेळेला सूर्य मावळला की युद्ध संपलं त्या दिवसात. तर परमेश्वराने सूर्याला स्थिर केलं आणि ते युद्ध संपूर्ण जिंकूपर्यंत सूर्य मावळला. देवाची स्तुती असते. जे त्याने बनवलं ते त्याच्या अंकित आहे. तो शब्द बोलला की तो शब्द फार वेगाने धावतो. कसा धावतो? फार वेगाने. वाचा स्तोत्र 147 वचन 15. 147 Psalm 147:15. त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो जो शब्द आहे तो बोलतो, तो शब्द फार वेगाने धावतो. असं स्तोत्रकर्ता 147:15 मध्ये बोलत आहे. त्याचा शब्द फार वेगाने धावतो आणि त्याला मध्ये कोणीही अडवू शकत नाही. स्वर्गातून बोलला तर पृथ्वीवर येताना ना अंतराळ अडवू शकत. पृथ्वीवर बोलला तर तो गावपर्यंत ना कुठला डोंगर, ना नदी, ना दरी, ना सर्व पर्वत, ना हिमालय पर्वत, ना समुद्र, कोणीही त्याला काय करू शकत नाही, अडवू शकत नाही. कारण त्याने आपल्या महासामर्थ्याने ही पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. त्याला अवघड असे काहीच नाही, त्याला अवघड असे काहीच नाही. जसं पर्जन्य काय करतं, आपल्या भूमीला उपज दिल्याशिवाय परत जात नाही, तसा देवाने बोललेला शब्द त्याचं काम पूर्ण केल्याशिवाय परत जात नाही. देवाची स्तुती असं वाचा यशया 55:10. यशया 55:10.
हां 10-11 55-10 हा पाऊस वर्ष ही आकाशातून पडतात हां आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. हां त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. मी माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व त्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. जसं पर्जन्य पाऊस पृथ्वीला हिरवगार केल्याशिवाय, पेरणाऱ्याला बी दिल्याशिवाय, खाणाऱ्याला अन्न दिल्याशिवाय परत येत नाही, पर्जन्य परत येत नाही, तसं देवाचं वचन आहे. ते ज्या कामासाठी पाठवते ते झाल्याशिवाय ते परत येत नाही. हे सामर्थ्यवान शब्द आहे तो देवाचा, आणि तो सामर्थ्यवान शब्द येशू ख्रिस्त बोलला, जा तुझं चाकण बरा, आणि त्याच घटकेस तो चाकण बरा. त्यासाठी आपण परमेश्वरापुढे, मनुष्यापुढे नम्र असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंतःकरणात विश्वास असला पाहिजे, आणि आपल्या अंतःकरणात प्रीती असलं पाहिजे. आपल्याला कसलाही गर्व नको. हां, तर देव शब्द बोलतो, आणि तो शब्द बोलला की त्याप्रमाणे होतच होतं. हा परमेश्वर इतका सामर्थ्यवान आहे की त्याने आपल्या महासामर्थ्याने पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, आणि त्याला अवघड असं काहीच नाही. वाचूया यिर्मया 32:17 वाचा. यिर्मया 32:17. पहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या भावने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. हां, तू आपल्या महासामर्थ्याने आकाश व पृथ्वी उत्पन्न केलेली आहे. तुला अवघड असे काहीच नाही. किती सुंदर वचन आहे. महासामर्थ्यवान परमेश्वर आहे. त्या समान अन्य कोणी देव नाही, त्या वाचून अन्य कोणी देव नाही. तोच काय तो एक सेनाधीश परमेश्वर आहे. आधी व अंत तोच आहे, प्रारंभ व शेवट तोच आहे. त्याला कोणी उत्पन्न केलं नाही. आणि तो परमेश्वर त्रैक्यत्वाचा परमेश्वर आहे. परमेश्वर एक आहे, आणि त्याने तो 3 रूपांमध्ये आपल्याला बायबलमध्ये दिसून येतो. पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर. आणि हे आपल्याला उत्पत्ती पहिल्या 2 वचनामध्येच कळून येतं. ओके. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. त्यानंतर देव बोलला, प्रकाश बोलला म्हणजे शब्द. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाचा आत्मा जलनिधीवर तळपत होता. म्हणजे देव बाप आहे, देव पुत्र आहे, देव पवित्र आहे. हा महासामर्थ्यवान जो देव आहे तो, त्याचं प्रभुत्व सर्व काळचं आहे. त्याचं प्रभुत्व सर्व काळचं आहे. दानिएल 4 अध्याय 34-35 वचन वाचूया. दानिएल 4:34-35. हां 34-35. हां 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 कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे. आमेन. आमेन. आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणार आहे. देवाची स्तुती. त्याचं प्रभुत्व सर्व काळचं आहे, त्याचं राज्य पिढ्यानपिढ्या राहणार आहे. देव सर्व समर्थ आहे. त्याच्या महासामर्थ्याने पृथ्वी त्याने काय केलेली आहे, उत्पन्न केलेली आहे. त्याच्यासारखा अन्य कोणी देव नाही. आणि देवाला सर्व शक्य आहे. देवाला अवघड असं काही नाही, कठीण असं काही नाही, अशक्य असं पण काही नाही. वचन वाचूया मत्ती 19:26. हां, देवाला सर्व शक्य आहे. तो महासामर्थ्यवान आहे. त्याला अवघड असं काही नाही. त्याचं प्रभुत्व सर्व काळचं आहे, आणि देवाला सर्व शक्य आहे. मग तो शब्द बोलला तर त्याच्या शताधिपतीच्या चाकराला काय मिळालं? आरोग्य मिळालं. हो की नाही? का? तर तो शब्द फार वेगाने धावतो असं स्तोत्रकर्ता म्हणतो. आणि तो महासामर्थ्यवान असल्यामुळं, त्याने ही सर्व पृथ्वी आकाश अंतराळ बनवल्यामुळं त्याचा शब्द हे सगळं कापत पार करतो, आणि तो इमिजिएटली तिथे पोहोचतो. आणि जसं पर्जन्य
जमिनीला हिरवे केल्याशिवाय परत जात नाही, तसा त्याचा शब्द त्याचं कार्य केल्याशिवाय परत जात नाही. देवाची स्तुती असते. मग आता आपण पाहिलं की देवाचा शब्द हा आरोग्य देण्यासाठी वापरला प्रभू येशू ख्रिस्ताने. आणखी कशासाठी देवाचा शब्द वापरतो? आपण हे पाहिलं की देवाचा शब्द कशासाठी सर्व पृथ्वी आकाश नभोमंडळ बनवण्यासाठी वापरला, हे पण आपण पाहिलं. आणखी कशासाठी देव त्याचा शब्द वापरतो पाहूया. यशया 66 अध्याय 6वं वचन, 66 चॅप्टर 6 वर्स, यशया 66:6. नगरातून कोलाहल ऐकू येतो, मंदिरातील शब्द ऐकू येतो. आपल्या शत्रूचे पारिपत्य करणारा देवाचा शब्द ऐकू येतो. म्हणजे हा शब्द कुठून निघतो? मंदिरातून. मंदिरातून परमेश्वराचा शब्द ऐकू येतो. आणि तो काय करतो? आपल्या शत्रूचे पारिपत्य करतो, नाही का? म्हणून अमेरिकेमध्ये ट्विन टॉवर जेव्हा पाडले तेव्हा तत्कालीन प्रेसिडेंट जॉर्ज बुश पहिले कुठे गेले? चर्चमध्ये. मंदिरातून देवाचा शब्द ऐकू येतो आणि तो काय करतो? आपल्या शत्रूचे पारिपत्य, म्हणजे शत्रूला संपवून टाकतो, शत्रूचा नाश करतो. तो देवाचा शब्द आहे. शत्रूचा नाश करणारा हे पण देवाचा एक शब्द आहे. अवघं नभोमंडळ बनवणारा पण देवाचा शब्द आहे. आरोग्य देणारा पण देवाचा शब्द आहे. आणि म्हणून हे इस्रायल लोक पहिले कुठं जातात? मंदिरामध्ये. आणि तिथे काय करतात? देवाची प्रार्थना करतात. आता सध्या असं चालू आहे की इस्रायलला सर्व बाजूंनी घेरलेला युद्धभूमीमध्ये. आपल्याला माहिती आहे पॅलेस्टाईन, गाझा यांच्यामधला हमास हे आतंकवादी संघटन, पुन्हा लेबनॉनमध्ये हिजबुल्ला हे आतंकवादी संघटन, ओमानमध्ये हित्ती हे आतंकवादी संघटन, आणि इराण. तिथे गाझापट्टी इथं लाईट आणि पाणी इस्रायलच देते. तरी पण ते लोक 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर मोठा अटॅक केला. आपल्याला माहिती आहे, मिसाईल्स वगैरे टाकले आणि जवळजवळ त्यांची 1,500 लोक मारले आणि 250 लोक किडनॅप करून ठेवले. अतिशय क्रूर होते. त्याच गाझापट्टीतून काही नोकरी येत होत्या कामाला. त्यांनी काही टिप्स दिल्या त्यांना की कधी शांतता असते, कधी लोक थोडेसे रिलॅक्स असतात. आणि त्याच वेळेला हा अटॅक झाला. आणि झालं काय? यांची जी डिफेन्स सिस्टीम आहे, ती डिफेन्स सिस्टीमचं नाव आहे आयरन डोम. आयरन डोम ती डिफेन्स सिस्टीम एका वेळेला 8, 10, 15 मिसाईल आली तर ती परतवू शकते. परंतु यांनी काय केलं? ॲट अ टाईम जास्त मिसाईल, पुष्कळ. आणि त्यामुळं आयरन डोम सिस्टीम जी आहे, मिसाईल त्यांच्यावर हवेतच फोडणारी सिस्टीम आहे, ती फेल केली. आणि त्यामुळे ते मिसाईल पडले इस्रायल आणि नुकसान झालं इस्रायल. आणि मग त्यांनी परमेश्वराची मदत घेऊन की पॅलेस्टाईन गाझापट्टीवर हल्ला केला. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्या टी व्हीवर पण बघितलं असेल, मोठे मोठे टनेल्स त्यांनी बनवले पॅलेस्टाईनमध्ये. तिथून इतके टनेल्स होते की दवाखान्यामधून पण टनेल निघत होते, घरातून किचनमधून पण तो टनेल निघत होता. म्हणजे असे राहण्याच्या एरियामधून ते टनेल्स निघत होते. टनेल्समध्ये त्यांची सगळी हत्यारं हे ते. तरी 250मधले 150 लोक त्यांनी आतापर्यंत सोडवलेले आहेत. आणि पुष्कळ लोक, कारण त्यांचं विपन्सच अशा राहण्याच्या ठिकाणी ते बनवतात, हॉस्पिटलच्या ठिकाणी ते बनवतात. आणि त्यामुळं पुष्कळ लोक मारले गेले. आणि जे भविष्य केलेलं आहे की गाझावर मी अग्निपात केली आणि गाझा मी
निर्मनुष्य करेल. हे जे भविष्य परमेश्वरांनी केलेलं आहे तेच पूर्ण होत आहे किंवा झालेलं आहे. आमोस पहिला अध्याय 7-8 वचन होतं. आमोस पहिला अध्याय 7-8 हे वचन. मी गजाच्या तटावर अग्नी पाठवी. तो त्याचे महाल जाळून भस्म करेल. हे परमेश्वरांनी केलेली भविष्यवाणी आहे आमोस या संदेशाद्वारे, आणि ती पूर्ण झाली नाही. कारण गाझा पट्टीवर भरपूर बॉम्बिंग झाला आणि तिथं अग्नीचे दोर उठले. मी अग्नी पाठवेल गाझावर आणि ते निर्मनुष्य करीन असं पण म्हटलेलं आहे. आणि त्याचा जो चीफ होता हमासचा इस्माईल हनिया, तो पण लेबनॉनमध्ये ठार मारला गेला. म्हणजे त्याची सर्व मुलं मुली सगळे ठार मारले. पण हे हमास आणि इस्रायलचं चालू असताना मध्येच आपल्याला माहिती आहे की इस्रायल देवाचे लोक आहेत, त्यांना जगून द्यायचं नाही, त्यांच्यावर हल्ला करायचा कारण नाही. ते हिजबुल्लाह संघटनांनी हल्ला केला ते लेबनॉन देशामध्ये. आता स्तोत्रसंहितेमध्ये आपण लेबनॉनबद्दल किती छान वाटतो, परमेश्वराची किती चांगली योजना होती ना. लेबनॉनावरील गंध त्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल असं स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर या लेबनॉनमध्ये पण ते हिजबुल्लाह हे आतंकी संघटना आहे आणि ते इस्रायलवर अटॅक करायचे. त्यानंतर ओमान देशातली ही ती पण अटॅक करायला लागली. आणि 1 ऑक्टोबर 2024 रात्री, मंगळवारी रात्री इराणने पण 180 मिसाईल टाकले. आणि ह्या दरम्यान काय झालं, 180 मिसाईल ॲट अ टाईम टाकले. कारण का हसन नसरुल्ला जो आहे हिजबुल्लाहचा चीफ, तो यांनी मारून टाकला. हसन नसरुल्ला त्याला ठार मारलं. त्याला कुठे मारलं की इराणमध्ये. आणि त्यामुळे इराण चिडले आणि इराणने काय केलं, 1 ऑक्टोबर रोजी 180 मिसाईल ॲट अ टाईम टाकले. त्यांना वाटलं की मागच्या वेळेला जसं पॅलेस्टाईनने जास्त मिसाईल टाकल्यामुळे यांचं काही चाललं नाही, त्यांचं आयर्न डोम फेल गेलं, तसं आता पण फेल जाईल आणि पुष्कळ मिसाईल पडतील. पण ह्या दरम्यान त्यांनी त्याची आयर्न डोम सिस्टीम काय केली होती, ॲडव्हान्स केली होती आणि सगळे 180 मिसाईल यांनी पाडून टाकले हवेमध्येच. म्हणजे असं न्यूजमध्ये आहे की त्यांची खिडकीचं काच पण तुटलेलं आहे किंवा एक कुत्रं पण त्यांनी मारता आलं. ह्या वेळेला त्यांनी आयर्न डोम म्हणजे 4 फ्रंटवर युद्ध करतायत. पॅलेस्टाईन, लेबनॉन, ओमान आणि इराण. इराण म्हणजे कुठला देश माहिती का, याच्यामध्ये दिलेला मेदी पारशी राजे होते ना, दर्यावेश, कोरेश, त्यांचा देश आहे इराण. तर त्या देशाने 180 मिसाईल टाकले आणि मीनवाईल यांनी त्यांचं आयर्न डोम सिस्टीम एकदम ॲडव्हान्स केली होती. आणि त्यामुळं काय झालं, ते वाचले आणि सगळेच्या सगळे 180 मिसाईल काय झाले, हवेतच पाडून टाकण्यात आले, निकामी करण्यात आले. तर परमेश्वर यांच्या बाजूने आहे. आणि परमेश्वर इस्रायलबद्दल काय म्हणतो ते पाहूया आपण. यशाया 43 अध्याय 1 वचन. यशाया 43:1. तरी आता हे याकोबा, हे इस्रायला तुझा निर्माण करता असे म्हणतो, तू भिवू नकोस, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. पहा, इस्रायलबद्दल परमेश्वर, हे याकोबा, हे इस्रायला, मी तुझा निर्माण करता. परमेश्वर म्हणतो की तू भिवू नकोस, मी तुला सोडविले आहे, तू माझा आहे. परमेश्वराची इस्रायलावर काय आहे, फार प्रीती आहे, फार प्रीती आहे. आणि परमेश्वर नेहमी त्यांना सहाय्य करण्यासाठी त्वरेने धावतो. त्याचा शब्द, यशाया 66:6, त्याचा शब्द मंदिरामधून निघतो शत्रूचं पारिपत्य करण्यासाठी. इस्रायल हा फार छोटा देश आहे. आपण जाऊन पाहिला असेल, ॲक्च्युली मुंबई CST पासून कर्जतपर्यंत एवढंच असेल तो देश.
होय की नाही? इतकाच पसरलेला, इतकाच लोकसंख्या पण थोडी, पण एकटा देश. परमेश्वर म्हणतो मी इस्रायला तुला मस्तक करेन, तुच्छ नाही करणार. तू भिऊ नकोस, मी तुझबरोबर आहे. तू घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझबरोबर आहे. परमेश्वर त्यांना सहाय्य करणार आहे. परमेश्वर त्यांच्या पक्षात आहे. जेव्हा जेव्हा हे मंदिरामध्ये जातात, प्रार्थना करतात परमेश्वराच्या नावाने, तेव्हा तेव्हा यशा 66:6 परमेश्वराचा शब्द मंदिरामध्ये निघतो आणि तो काय करतो? त्यांच्या शत्रूचं पारिपत्य करतो. हा शब्द देवाचा महासामर्थ्यवान शब्द आहे. या शब्दाने अख्खं आकाश, पृथ्वी, अवघ निर्माण झालं. याच शब्दाने प्रभू श्री ख्रिस्ताने त्या शताधिपतीचा चाकर बरा केला आहे. हाच शब्द मंदिरामध्ये निघतो शत्रूचं पारिपत्य करण्यासाठी. तो शब्द तुम्हा आम्हाबरोबर आहे. इम्मानुएल म्हटलेला देव तुम्हा आम्हाबरोबर आहे. प्रभू श्री ख्रिस्त तुम्हा आम्हाबरोबर आहे. त्या देवाची स्तुती असो. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझा शब्द महासामर्थ्यवान देव शब्द आहे आणि हे देव बाप्पा त्या शब्दाने पुष्कळ मोठी आणि अद्भुत अशी कार्य होतात आणि ते आम्ही पाहतो. तो शब्द म्हटलेला देही झालेला शब्द प्रभू येशू ख्रिस्त आम्हाबरोबर सदैव आहे, म्हणून तुला धन्यवाद. ही लहान प्रार्थना सध्या जाणारा प्रभू येशू ख्रिस्त.